श्री स्वामी समर्थ. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय तृतीया, जी यंदा आपण रविवारी दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरी करत आहोत. तसेच आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार या दिवशी धार्मिक विधी आणि पूजा अर्चनासुद्धा करतात. एकंदरीतच स्नान, दान, जप, तप इत्यादीसाठी महत्त्वाचे असते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयापासून आंबा का खातात, तसेच अक्षय तृतीयेला पितरांना आंब्याचा नैवेद्य का दाखवला जातो, या दिवशी मृत पूर्वजांची पूजा का करतात व कशी करावी, तसेच करावे केळी म्हणजे काय, मृत पूर्वजांचे पूजन, तर्पण, होम, हवन अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. यंदा 19 एप्रिल रोजी रविवार अक्षय तृतीया आहे. या तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. या तिथीला पूर्वाह्य व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात. 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी सोने खरेदी मुहूर्त व पूजेचा शुभमुहूर्त पुढील प्रमाणे देत आहे. या वेळेत तुम्हाला खरेदी करता आले किंवा पूजा करता आली तर अतिउत्तम. रविवारी दिवसभरामध्ये पुढे दिलेल्या वेळा खूप शुभ असणार आहेत. पण तुम्हाला या वेळेत नाही जमले तर तुम्ही दिवसभरात देखील तुमच्या वेळेनुसार तुम्ही खरेदी किंवा पूजा करू शकता. कारण संपूर्ण दिवस तसा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने तो शुभ असणार आहे. बघा, 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी सकाळचा मुहूर्त आहे 6:10 ते दुपारी 12:25 आणि दुसरा संध्याकाळचा मुहूर्त आहे 4:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्याचं याचे आईचे औचित्य साधून काही मौल्यवान गोष्टीचं खरेदी करायची असेल किंवा काही नवीन कामांना सुरुवात करायची असेल तर ती तुम्हाला दिवसभरात किंवा दिलेल्या शुभ वेळेत कधीही करता येईल. अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ्य देऊन या दिवसाची मंगलमय अशी सुरुवात करावी. दक्षिणेकडे तोंड करून पितरांनाही तर्पण करावं व तुळशीची पूजा करून देवांना पूजा करायला घ्यावी. दिवा लावावा आणि त्यांना नमस्कार करावा. या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी. नंतर आपल्याला अक्षय पात्राची, कवड्याची पूजा करायची आहे. ती कशी करावी याचा संपूर्ण माहितीचा सेपरेट व्हिडिओ आपण चॅनलवरती आहे, तो नक्की पहा. अक्षय तृतीयेला केली जाणारी देवपूजा तसेच अक्षय पात्राची पूजा झाल्यानंतर आता या दिवशी केली जाणारी पितृपूजा कशी करावी ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. बघा, देवपूजाबरोबर पितरांच्या तिथीलाही महत्त्व आहे. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्यांच्याकडे पितरांचा टाक आहे त्यांनी पितरांच्या टाकाला देखील स्नान घालायला विसरायचं नाही. हवं तर पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळून त्या पाण्याने तुम्ही पितरांच्या टाकाला स्नान घालू शकता. जर पितरांचे फोटो असतील तर ते पुसून घ्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणात उदक कुंभ पूजन ते दान करण्याची पद्धत आहे. उदक कुंभ म्हणजे पाणी ठेवण्याचे मातीचे घडे. सर्वसामान्य भाषेमध्ये आपण त्याला करा किंवा केळी असं म्हणतो. तर या करा केळीची पूजनसुद्धा आपल्याला आपल्या देवघराच्या समोर करता येईल किंवा तिथे जागा नसेल तर साईडला कुठेतरी आपण त्याच खोलीमध्ये ही पूजा करू शकता. अगदी देवांच्या खोलीत जागा नसेल तर दुसऱ्या कोणत्याही खोलीत तुम्ही ही पूजा मांडली तरीही चालेल. पितरांची दिशा ही दक्षिण दिशा असते आणि पितरांच्या समोर आपण त्यांची पूजा करायला बसलो तर आपलं तोंड उत्तरेला होईल. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडता येईल. म्हणजे पितरांचे तोंड दक्षिणेला असणार आहे. तर हे एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे. साईडने रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. कारण आपण पितरांनासुद्धा देव मानतो. पितृदेव भव रांगोळीसुद्धा काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या आसनावर फोटो ठेवा. त्या फोटोला हार घाला.
जर फोटो नसेल तर तरीही काय हरकत नाही. नंतर फोटोसमोर एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये जव किंवा गहू हे धान्य ठेवायचं आहे. आता कोणी पूजायची, केळी कोणी पूजायची, करावं केळी कशी पूजा करावी अगदी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तो नक्की तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता करावं केळीचं पूजन झाले की लगेच तर्पण करावे. 5 ते 10 मिनटं लागतील. बघा, अक्षय तृतीयेलाही खूप त्याचं महत्त्व आहे. तर्पण विधी तुम्हाला थोडक्यात कसा करायचा ते मी सांगणार आहे. पांढरे वस्त्र परिधान करावे व तांब्यातील चमच्यावर पाणी प्रथम आपण प्राशन करावे. चमच्यावर पाणी हातात घेऊन संकल्प करावा की मी म्हणजेच माझं पूर्ण नाव सांगावे, आपले गोत्र सांगावे. आपले गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगा आणि पुढे बोलावे. माझ्या वडिलासह माझ्या प्रिय प्राणी, माझे पूर्वज, माझे वंशज, माझे सगळे नातेवाईक आहेत, जे मृत आहेत त्यांना मी तर्पण विधी करत आहे असा संकल्प करायचा. आणि नंतर तांब्या भरून पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये काळे तीळ, तांदूळ, फुलांच्या पाकळ्या, चंदन पावडर टाकायची. गंगाजल असेल तर टाकायचं, नसेल तर तुळशीची 2-3 पाने टाका. आणि नंतर आपण गुडघ्यावर बसून म्हणजेच मारुती जसा बसतो त्या पद्धतीने डावा गुडघा खाली आणि उजवा गुडघावर अशा करून बसायचं आहे. तुमचं वय जास्त असेल तर तसं बसता येत नसेल तर डावी मांडी खाली ठेवून उजवी मांडी उभी करून अशा पद्धतीने बसावं. साधी मांडी घालून बसलं तरीसुद्धा चालेल. आपण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करणे फार महत्त्वाचं आहे. आपल्या कोणत्याही पूर्वजांचं किंवा पितरांचं कार्य करताना नेहमी दक्षिणेकडे तोंड झालंच पाहिजे. ही महत्त्वाचं. जिथे आपण पितरांची पूजा मांडणी केली आहे तिथे बसले तरी चालेल. एक तामण घ्या. प्रत्येक वेळी आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन, आपले वडील वारले असतील तर वडिलांचे नाव घ्यायचं. उद्या सदाशिव यांना मी माझं तर्पण इथे करत आहे. त्यानंतर आजोबा असतील तर त्यांचे नाव घ्या व नाव घेऊन पुढे बोला, त्यांना मी तर्पण अर्पण करत आहे. समजा आजोबांचे वडील असतील तर त्यांचे नाव घ्या, त्यांना मी तर्पण अर्पण करीत आहे. प्रत्येक वेळी हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी भांड्यामध्ये किंवा कुंडीमध्ये सोडावे. अंगठ्याच्या बाजूने सोडावे, म्हणजे अंगठ्यावरून सोडावे. अशा प्रकारे जे तुमची पूर्वजांची नावे आहेत त्याचबरोबर आई त्यांच्या 3 पिढ्यांची नावे घ्या. आणि जर माहीत नसेल तर माझे पंजोबा अमुक असे म्हणावे. त्याचबरोबर तुमच्या घरातील मृत काका, काकू, मावशी यांनाही तुम्ही तर्पणविधी करू शकता. तसेच तुमच्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी आवडता असेल तर तो जर आता हयात नसेल तर त्याच्या नावाने देखील तुम्ही तर्पण करू शकता. आणि ते तांब्यातील पाणी आहे ते थोडे थोडे चमचाभर हातावर घ्यायचे आहे. अंगठ्यावर खाली चमच्यावर पाणी प्रत्येक वेळी नाव घेऊन तामणात सोडायचं. अशा प्रकारे तर्पण विधी करायचा आहे. हे पाणी तुम्ही कुंडीत टाकावे आणि हा विधी तुम्ही डायरेक्ट कुंडीत जरी केला तरी चालतं. तामणाचा वापर न करता कुंडी समोर घेऊन बसावी. हा विधी करावा. अगोदर आपल्या पूर्वजांचे नाव पानावरती लिहून काढा, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. त्यांना सांगा, मला पितृदोष आहे तर नष्ट व्हावा, घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद लाभावा. या गोष्टीमुळे मी पितृ शांत होतात आणि या विधीमुळे आपल्याला पितृदोषाचा त्रास होत नाही. अक्षय तृतीयेला जमला तरी नक्कीच तर्पण विधी करावा. तर्पण विधी झाल्यानंतर तुम्हाला पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावून घ्या. त्यात चिमूटभर काळे तीळ टाकून तुमच्याकडे पितृनिवारक स्तोत्र असेल, पितरांच्या संबंधी जे काही स्तोत्र वगैरे वाचले जातात तेही तुम्ही यावेळेस वाचू शकता. आता काही ठिकाणी ही देवपूजा झाली की सकाळी लगेच मांडून ठेवतात आणि 12 वाजायच्या वेळी तेव्हा नैवेद्य वगैरे दाखवून झाला की थोड्या वेळाने लगेचच या उदक कुंभाचे दान होतं. काही ठिकाणी असं असतं की 12 वाजायच्या वेळेला म्हणजे जेव्हा नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हाच हे घडे मांडले जातात, त्यांची पूजा केली जाते. आघारी वगैरे पिळून लगेचच मग उदक कुंभांना त्या दिवशी दान करतात किंवा कोणी दुसऱ्या दिवशीसुद्धा दान करतात. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य आणि पितरांना दाखवण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी हाही नियम पाळला जातो की जोपर्यंत अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने आंबा आघारीवर पिळला जात नाही किंवा त्याच्या आमरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जात नाही
तोपर्यंत घरातला एक मोठा माणूस किंवा बाई आंबा खात नाही. तर तुमच्याकडे हा नियम पाळतात का ते सांगा. तसेच कोरडा शिधा देखील आपण भरून या पितरांच्या पूजेसमोर ठेवू शकता. कोरड्या शिध्यामध्ये काय काय ठेवायचं तर 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी तेल, थोडासा गूळ आणि लाल सुक्या मिरच्या. आणि हे सगळं नंतर आपण गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना उदक कुंभासह दान करून देऊ शकतो. किंवा मग तुमच्याकडे अशी पद्धत नसेल तर दान वगैरे करण्याची, तर ते जे मातीचे घडे असतात ते आपण आपल्याच घरी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. या काळामध्ये आपण जर कोणाला पाण्याचे दान केले तर त्याचं पुण्य आपल्यासाठी अक्षय राहतं, अविनाशी राहतं आणि हेच पुण्य आपल्याला कायम कामात येतं. तर मग बाग बगीचे जिथे असतात तिथे तुम्ही हे मातीचे घडे पाणी भरून ठेवले तर पशुपक्षी ते पाणी पिऊ शकतात. त्याचबरोबर हा जो शिदा असतो तोही नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वापरला तर चांगलंच आहे. पण ह्या दिवशी दान करण्याचं महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आता या दिवशी घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अग्निहोत्र किंवा होम करण्याची देखील पद्धत आहे. एखादं मोठं ताट घ्या किंवा मातीचं भांडं घ्या, नाहीतर मग आपलं जे पात्र गमेलं वगैरे असेल ते ना, त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोवरी आणि थोडीशी लाकडं पेटून घ्यायची आहे. लाकडं नसतील तर गोवरी पेटून घ्या, त्याच्यामध्ये तूप टाका, थोडा भात टाका किंवा आपण जे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो ते सगळं थोडं थोडं टाकलं, थोडासा कापूर टाकायचा आणि आपण त्याच्यावर थोडासा आंबा पिळायचा. म्हणजे पितरांपर्यंत सुवास पोचला असा याचा अर्थ होतो. आणि थोडासा आंबा पिळून मग ते तुम्हाला आघारी म्हणून दाखवायचं आहे. आता नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही सर्व कुटुंबीय मिळून जेवण करू शकता. पण जेवणा अगोदर आपण उपवास करू म्हणून आता ज्या घरी फक्त स्त्रीच्या नावानेच पितरांची पूजा झालेली आहे त्यांना देखील एखाद्या स्त्रीला बोलवलं तरीही चालेल. स्त्री पुरुष दोघांच्या नावाने पितृपूजा झाली असेल तर दाम्पत्याला बोलवा. फक्त पुरुषाच्या नावाने झाली असेल तर एखाद्या पुरुषाला तुम्ही उपवास करून म्हणून बोलावलं तरी चालतं. आता आपण जो काही अग्निहोत्राचा होम केलेला आहे किंवा आघारीचा होम तुमच्या घरामध्ये फिरवला तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, की जी नकारात्मकता असते ती निघून जाते. पितृदोष असेल तर तेही निघून जातात. तर संपूर्ण घराचा कोपऱ्यामध्ये हा जो धूप आहे तो पसरला पाहिजे. फक्त टॉयलेट बाथरूमची जागा सोडून. आणि जेव्हा तुम्ही हा होम घरामध्ये फिरवताय तेव्हा दरवाजे सगळे उघडून घ्यायचे, जेणेकरून नकारात्मकता ऊर्जा इड्यापिड्या जी आहे त्या सगळ्या या धुराच्या धुपाने बाहेर जातील. अशा पद्धतीने अक्षय तृतीयाची पूजा जो कोणी या दिवशी देवपूजा आणि पितृपूजा नियमधर्माने करतो तर त्याला खरंच अक्षय पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि अक्षय पुण्य असं असतं की ते कायमस्वरूपी चिरकाल आपल्याजवळ टिकून राहतं आणि वेळोवेळी संकटकाळी ते आपल्याला कामात येतं. तुम्हाला मातीची करा आणि केळी कुठेही पुण्यासह दान करायचे नसतील किंवा तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तर मग तुम्ही ती पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची आहे आणि हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकलं तरी चालेल. जे गहू आहेत ते पक्ष्यांना अक्षय तृतीयाची पूजा दुसऱ्या दिवशी सकाळीच उचलायची असते. तसेच पितरांचा नैवेद्य दिलेला आपण घरात कोणीही खायचा नसतो. तो 12 वाजता नैवेद्य दाखवावा व 15 मिनिटांनी तो नैवेद्य कावळ्यांना खाण्यासाठी टेरेसवर ठेवा. कारण कावळ्यांनी खाल्ला म्हणजे पितरांनी खाल्ला असा अर्थ होतो. तसेच राहिलेला जर नैवेद्य असेल तर तुम्ही इतर पशुपक्ष्यांना किंवा गायला दिला तरी चालेल. जोपर्यंत पितृपूजा होत नाही तोपर्यंत घरातील मुख्य स्त्री आणि मुख्य पुरुषांनी उपवास धरावा. आता अक्षय तृतीयेला आंब्याचा नैवेद्य का दाखवला जातो व अक्षय तृतीयापासून आंबा खाण्यास का सुरुवातीला केली जाते हे पाहूया. तर अक्षय तृतीयापासून आंबा का खातात व त्याचा नैवेद्य का दाखवतात तर आई किंवा वडील मृत झाल्यावर आपण कोणत्या तरी एका गोष्टीचा त्याग करतो आणि त्यामुळे आपल्याला तो पदार्थ समोर आल्यावर आपल्या आईवडिलांची आठवण येते म्हणून तो पदार्थ आपण पाळतो. आपल्याला बघा ज्यावेळेस आईवडील वारल्यानंतर आपल्याला सांगतात की एक पदार्थ तुम्ही
पाळा की तुम्हाला तो वर्षभर खायचा नाही वगैरे. तर अशा प्रकारे आपल्याला तो पदार्थ का पाळायला सांगितला जातो, तर तो पदार्थ पाळल्यावरती ज्या वेळेस तुम्हाला तो पदार्थ तुमच्यासमोर येईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आईवडिला किंवा वडिलांची आठवण येईल आणि त्या पदार्थांची त्यागी भावना निर्माण होईल. तसेच वर्षातून ठराविक दिवसात येणारा आंबा आहे आणि फक्त उन्हाळ्यातच येतो. तो आल्यानंतर पूर्वीपासून ज्याचे वडील वारलेले आहेत त्यांनी आंब्याच्या रसाचा नैवेद्य अक्षय तृतीयेला दाखवल्याशिवाय आंबा खात नाहीत. हे त्यामागील कारण आहे. तसे धार्मिक वगैरे काही कारण नाही, तर एक परंपरागत असलेली ही प्रथा आहे. तसेच अक्षय तृतीयापासून आंबा खातात ही एक त्यागाची भावना आहे. सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 महिना अगोदर जरी बाजारात आंबा आलेला असतो, पण आपण वडिलांसाठी आपल्या पूर्वजांसाठी खायचे नसतात. त्यांच्याविषयीची प्रेम, त्यांच्याविषयीची त्यागाची भावना यामुळे आपल्याला अक्षय तृतीयापर्यंत आंबे खायचे नसतात. शिवाय अक्षय तृतीयापर्यंत आंबा खाण्यास योग्य असतो. तसेच ग्रामीण भागात हे आंबे उतरवला जातो व प्रथम आपले कुलदैवत, आपले ग्रामदैवत त्यांना आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्यानंतर आपले जे मृत व्यक्ती आहेत त्यांना हा आंबा प्रथम दाखवला जातो. म्हणजेच आपल्या आईवडिलांना अर्पण केला जातो. म्हणजे आंब्याचा रस व पुरणपोळीचा स्वयंपाक याचा नैवेद्य आपल्या पूर्वजांना दाखवला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयापासून आंबा खाण्याची प्रथा आहे. तर हा मंडळी मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.